इकडे बंडखोर खासदारांना ठाकरे गटानं नोटीस बजावली आहे। ठाकरे गटानं बजावलेली नोटीस एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागली आहे। गैरहजेरीबाबतीत बंडखोरांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आणि हीच ती नोटीस आहे जी बजावण्यात आली आहे। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या संपर्कात आहेत। रामराजे, आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय। या नोटीसमध्ये नेमकं काय म्हणण्यात आलंय आणि काय नोटीसमध्ये बजावण्यात आलेल्या नोटीसमध्ये काय म्हटलंय? बिलकुल, कारण पक्षातर्फे ही नोटीस बजावण्यात आली होती, व्हीप बजावण्यात आला होता, परंतु तरी सुद्धा आपण गैरहजर राहिलात या बैठकीला आणि त्यामुळं या बैठकीला गैरहजर का राहिलात या संदर्भात कारणे दाखवा अशा प्रकारची नोटीस जी आहे ती बजावण्यात आलेली आहे आणि ही कारणं 7 दिवसाच्या आत दाखवावी लागणार आहेत आणि त्यामुळं हे सर्वांनाच लागू असणार आहे। 6 खासदारांना हे लागू असणार आहे आणि त्यांना कारण सांगावी लागणार पक्षाला आणि जर समाधानकारक जर कारण सांगितले नाही तर मात्र पक्षातून हकालपट्टी केली जाणार आहे। त्यामुळे 7 दिवसाचा अवधी जो आहे तो देण्यात आलेला आहे। वास्तविक असं सांगितलं जात होतं की आज जर गैरहजर राहिले तर मात्र लगोलग हकालपट्टी केली जाईल, परंतु तसं उद्धव ठाकरे गटाने केलं नाही, लगोलग हकालपट्टी केली नाही। तर 7 दिवसाचा अवधी आणखीन देण्यात आलेला आहे। त्यामुळे या 7 दिवसामध्ये पुन्हा कोणत्या घडामोडी घडत आहेत का ते बघावं लागणार आहे। नक्कीच, त्यामुळे या 7 दिवसात पुढच्या काही दिवसात काय काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। वर्धापन दिन देखील येतोय, त्यामुळे बऱ्याच घडामोडींची शक्यता नाकारता येत नाही। धन्यवाद रामराजे, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।